तर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार धरून परभणी एलसीबीचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने बडतर्फ करण्याची मागणी आंबेडकरी अनुयायांची होती। त्या संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। परभणीमधील आंदोलक आशिष वाकोडे हे जोडले गेलेले आहेत। आशिषजी, या पूर्ण प्रकरणामध्ये ही महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल, कारण आता थेट आदेश कोर्टाने दिलेले आहेत पोलिसांवर कारवाई करण्याचे। आपण या सगळ्या संदर्भात सातत्याने लढा दिलेला होता, पहिली प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे। गेल्या 6 महिन्यापासून आम्ही या प्रकरणामध्ये लढाई देत आहोत। परभणीपासून आम्ही न्याय मागण्यासाठी मुंबईपर्यंत पायी लॉंग मार्च काढला। त्याच्या पहिले सुद्धा आम्ही 1 महिना परभणीत आम्ही आंदोलन केलं आणि सातत्याने आम्ही जे आंदोलन आणि चळवळ सुरू ठेवली, त्यामुळे आज कुठेतरी हा न्याय भेटलेला आम्हाला दिसतोय। हायकोर्टाने जो आदेश काढलेला आहे, गुन्हे दाखल करा आणि त्यांना बडतर्फ करा, ही आमची प्रमुख मागणी पहिल्यापासून होती।